गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात परत आपल्याला भेटायला आलेत आनंदी वास्तूचे सर्वेसर्वा अर्थात वास्तुविशारद आणि ज्योतिर्वेद डॉक्टर आनंद पिंपळकर. भेटूया त्यांना आणि जाणून घेऊया 12 राशी आणि त्यांचं महत्त्व. गेल्या वेळेला आपण या वर्षात या सगळ्या राशी काय करणार आहेत आणि काय करू शकतात ह्याचा अभ्यास केला होता. पण ही प्रत्येक रास कशी असते, या राशीचं महत्त्व काय, गुणविशेष काय, त्या राशीने कुठलं कार्य केलं पाहिजे आणि कुठली काळजी घेतली पाहिजे जाणून घेऊया त्यांच्याकडून. नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. गप्पा मस्ती पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुले या अत्यंत लोकप्रिय अशा यूट्यूब चॅनलवर मला हा कार्यक्रम सादर करताना विशेष आनंद होतो आहे. आज आपण पाहणार आहोत 12 राशींचं स्वभाव वैशिष्ट्य, उपासना आणि बऱ्याच गोष्टी ज्या तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला निश्चित उपयोगी पडतील. राशी म्हटलं की माणसाच्या खरं तर जिव्हाळ्याचा विषय. ज्या पद्धतीने फोटो काढल्यानंतर म्हणजे ग्रुप फोटो काढला तर त्यामध्ये आपण सगळ्यात पहिलं काय बघतो तर अर्थात आपण आपल्या स्वतःचा फोटो बघतो आणि मग बाकीचं बघतो. त्या पद्धतीने प्रत्येक माणसाची एक राशी ठरलेली आहे आणि ज्यावेळेस राशी भविष्य हा विषय येतो तेव्हा प्रत्येकजण आपली स्वतःचीच राशी बघतो. पण ह्या कार्यक्रमात मात्र तुम्ही तसं करू नका, कारण आपण कुटुंबवत्सल मंडळी आहोत. तुमची जरी एखादी राशी असली तरी तुमची आई, बायको, बहीण, भाऊ या प्रत्येकाच्या कुठल्या ना कुठल्या तरी राशी आहेत आणि ह्या सगळ्या राशींचा गोळामेळा केला की एक कुटुंब तयार होतं आणि त्या कुटुंबामध्ये सुख, समाधान, आनंद या गोष्टी या राशींच्या मंडळींच्या स्वभावावर देखील अवलंबून असतात. आपण बऱ्याचदा पाहिलं की काही घरांमध्ये सातत्याने तणाव असतात, भांडणं असतात. काही पती पत्नी अजिबातच जमत नाही. काही पती पत्नी इतके रोमॅन्टिक असतात की अगदी 70व्या वर्षीसुद्धा तो त्याच्या वयस्कर पत्नीला म्हणतो, अगं माझी कवळी कुठे आहे. म्हणजे हा रोमांस त्याचा 70व्या वर्षी पण संपत नाही आणि एखादा माणूस 70व्या वर्षी गुरुजी मला घटस्फोट घ्यायचा आहे म्हणूनही माझ्याकडे येतो. ह्या सगळ्या गोष्टी ह्या राशीशी रिलेट असतात. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही जर का साखरेचा पाक केला तर त्याच्यामध्ये उकडलेलं अंडं टाकणार नाही, त्याच्यामध्ये तुम्ही गुलाबजामच टाकणार. त्या पद्धतीने जशी पदार्थांची रेसिपी असते, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट अनुकूल असेल तर त्या रेसिपीची चव सुंदर लागते, सुंदर दिसते. त्या पद्धतीने जीवनामध्ये आपल्या राशी जर योग्य पद्धतीने एकत्र आल्या तर आपल्या जीवनाची डिशसुद्धा खूप चविष्ट आणि आनंददायक बनते. चला तर मग पाहूयात आपण ह्या राशींचं स्वभाव वैशिष्ट्य. मेषरास राशीचक्रातली ही पहिली रास आहे. अग्नितत्व अर्थात मंगळ याचा स्वामी आणि त्यामुळं थोडीशी उग्र, अतिशय स्पष्ट वक्ती. 4 लोकांमध्ये एखादा माणूस ॲग्रेसिव्हली जर बोलत असेल आणि त्याच्या बोलण्यामध्ये ठामपणा आणि नजरेमध्ये जर कॉन्फिडन्स असेल आणि थोडासा ॲग्रेसिव्हपणा असेल तर असा माणूस मेष राशीचा आहे हे नक्की. मेष राशीच्या माणसाच्या स्वभावाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जर नीट बघाल तर त्याचा एक डोळा थोडासा बारीक असतो, त्याच्या कपाळावर कुठेतरी जखमेची खूण पडलेली असते, त्याचा रंग थोडासा लालपट गोरा असतो, त्याला पित्ताचा त्रास असतो त्यामुळं त्याचं पित्त कायम खवळलेलं असतं, नाक थोडंसं मोठं असतं. मेष म्हणजे मेंढा, मेंढ्यासारखा आविर्भाव असतो. हो, माझ्याकडे बघून तुम्हाला वाटलं असेल ना, बरोबर, माझी रास मेषच आहे. त्यामुळं तत्ववादी, सत्यनिष्ठ, टाईमाचे पक्के, शब्दाचे पक्के, इतरांच्या भांडणामध्ये पडून त्यांचं भांडण सोडवणारे आणि स्वतःला त्रास करून घेणारे असे मेष राशीचे लोक. अर्थात स्वामी मंगळ असल्यामुळं धरणीगर्भसंभूतम विद्युतकांती समप्रभम कुमार शक्ती हस्तम च मंगलम प्रणमाम्याम असं म्हटलं जातं. त्या पद्धतीनं या मंडळींना जमिनीशी संबंधित, बिल्डिंग व्यवसायाशी संबंधित किंवा मॅनेजमेंट संबंधित क्षेत्रामध्ये यश येतं. मॅनेजमेंटची उत्तम ताकद मेषांच्या मंडळींमध्ये असते. मेष राशीच्या मंडळींना जर घर घ्यायचं असेल तर अशा मंडळींना पूर्वेकडून येणारी ऊर्जा ही अत्यंत लखलाभी ठरते. म्हणून संपूर्ण दिवसामध्ये पूर्वेचा प्रकाश आपल्या घरामध्ये येणारी वास्तू, मग तो फ्लॅट असेल किंवा बंगला असेल तर ती जास्ती उत्तम ठरते. मूळ दिशा यांची आग्नेय असते आणि अग्नितत्व असल्यामुळं गणपती ही उपास्य दैवत असते. त्यामुळं मेषेच्या मंडळींनी जर गणपती उपासना नियमित केली
गणपती अथर्व शीर्ष म्हटलं, काहीच नाही तर ओम गंग गणपतये नमः हा अगदी साधा मंत्र म्हणून गणपतीचं दर्शन नियमित घेतलं. शक्य असेल तर चतुर्थीला उपवास केला, पण तुम्हाला पित्ताचा त्रास असतो त्यामुळे काळजी घेऊन करा, नाहीतर उगाचच पित्त खवळेल आणि आपली श्रद्धा जी दृढ व्हायची ती वीक होऊन जाईल. तर अशा ह्या मेष राशींच्या मंडळींना ज्या पद्धतीनं गणपतीची उपासना असते त्याच पद्धतीने देवादिदेव महादेवांची उपासनासुद्धा रुद्रस्वरूप असल्यामुळं त्यांना उपयुक्त ठरते. आपण पाहतो की शिवतांडव किंवा तशा प्रकारचं चित्र घरात लावू नये असं म्हणतात, पण मेष राशींच्या मंडळींना नटराजाची मूर्ती घरात लावली तर चालते, तांडवाचं चित्र त्यांना चालतं. पण त्या घरामध्ये बाकीच्या राशीचे जर लोक असतील आणि त्यातल्या एखाद्या राशीला तांडव चालत नसेल तर मात्र प्रॉब्लेम होतो. म्हणून मला असं वाटतं की आपण गणपतीची उपासना आणि शिवाची उपासना नियमित करावी. आता पाहूयात आपण पुढची राशीचक्रातली दुसरी रास वृषभ रास. वृषभ याचा स्वामी शुक्र. अतिशय प्रेमळ, रसिक, रोमॅन्टिक अशी ही रास, पण फार कष्टळ. वृषभ या शब्दातच बैल आहे ना, बैलाला कधीच कष्ट चुकत नाही. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, तिचे कष्ट चुकत नाही. या मंडळींना एक आणखीन फार वाईट सवय असते, म्हणजे यांच्या घरात 10 लोक जरी कामाला असतील तरीसुद्धा स्वतःच्या हाताने झाडून काढल्याशिवाय यांना काही समाधान होत नाही, मग तो माणूस किती का मोठा असेल. वृषभेच्या माणसांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यांच्या हाताखाली 10 लोक कामाला असू द्यात, परंतु जोपर्यंत हे स्वतः ते कामाला जात नाहीत तोपर्यंत ते काम काही पूर्ण होत नाही. कष्टाळू असतात, तसेच कष्ट टाळू देखील असतात. ज्या पद्धतीने एखाद्या वृषभाला म्हणजे बैलाला आपण म्हणतो ना, हे हाल्या हो आणि त्याला चाबूक मारतो, पण तो बैल काही जागचा उठत नाही. थोडक्यात त्या बैलामध्ये रगेलपणा येतो. त्याच्या मनात आलं तर तो 100 एकर नांगरेल, पण त्याच्या मनात नाही आलं तर तो जागचा उठणारही नाही. अशाच पद्धतीने तुमचा देखील स्वभाव असतो. त्या बैलाला नांगरताना फटका मारला तरी जीवा शिवाची बैल जोड म्हणत म्हणत जर गाणं म्हणत म्हणत त्या बैलाला नांगरायला लावलं तर तो 100 एकर नांगरतो. म्हणजे बैल कलाप्रिय असतो, तसे वृषभेचे लोक देखील कलाप्रिय असतात. ब्रँडेड लाईफ जगणं, चांगली गाणी ऐकणं, शास्त्रीय संगीताचा अत्यंत आस्वाद घेणारे, आणि नुसतं शास्त्रीय संगीत नाही बरं का, नटीनं मारली मिठी हे पण या मंडळींना आवडतं. म्हणजे पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमें मिलाव हुए उस जैसा, अशी तुमची वृषभ रास. ठीक आहे, कष्ट चुकत नाही म्हणून काय झालं, पण आयुष्यामधली सगळी सुख तुम्ही उपभोगता. त्यामागचं काय कारण आहे माहिती आहे? तुमचा स्वभाव आहे. त्या परिस्थितीमध्ये आनंदाने राहणं आणि प्रत्येक गोष्टीचा आनंदाने आस्वाद घेणं हे तुम्हाला निसर्गाने शिकवलेलं आहे. आणि अशा या वृषभ राशीला कुळदेवता ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळं वृषभेच्या मंडळींनी कुळदेवतेची वर्षातनं एकदा खणा नारळाने ओटी जरूर भरावी. पुरुष कुळदेव असेल तर त्यालाही वस्त्रदान करावं, त्यालाही त्याचा मानपान करावा. ज्योतिबाला जात असाल, खंडोबा असेल तर त्याला बेलभंडारा उधळावा. आपापल्या कुळचाराप्रमाणे आपल्या कुळदेवतेची केलेली सेवा ही वृषभेच्या मंडळींना अत्यंत उपयुक्त ठरते. कोणताही देवीचा मंत्र ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः हा मंत्र देखील रोज 108 वेळा जपलात तर तुम्हाला धन, धान्य, यश, सुख, समृद्धी, संपत्ती याला कधीच कमी पडणार नाही. देवीची उपासना, कुलदेवीची उपासना तुमच्या जीवनामध्ये यश आणेल यात मला पूर्ण खात्री आहे. जर तुम्ही पायराईट नावाचं दगड तुमच्या जवळ ठेवला किंवा पायराईटचं तुम्ही ब्रेसलेट जरी वापरलं तरी धनाकर्षणाकरता वृषभेच्या मंडळींना ते उपयुक्त ठरेल. हिरा हे खरं तर तुमचं मूळ रत्न, पण तुमच्या पत्रिकेमध्ये शुक्र योग्य असेल तरच हिरा घालावा, अन्यथा त्याचे दुष्परिणाम देखील होतात. तर अशी ही वृषभ रास. पुढची आहे ती मिथुन रास. मिथुन अर्थात या नावातच मिथुन किंवा मैथुन लपलेला आहे. स्त्री पुरुषाचे युग्म आहे. प्रेमाची अशी ही नावातच मिथुन असलेली बुधाच्या अंमलाखालची राशी. बुध म्हणजे काय तर बुद्धिमत्ता. बुधाचा अंमल कुठं तर वाचेवर. बुध हा वैचारिक आहे. बुध हा इतरांना ज्ञान सांगणारा आहे, नव्हे ब्रह्मज्ञान सांगणारा आहे. पण तुम्हाला ती म्हण माहिती आहे ना, लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण. त्यामुळे मिथुनेच्या बाबतीत एक गोष्ट अशी घडते
की मला खूप करायचं आहे, माझ्या जीवनात हे आहे, माझ्या जीवनात मला ते स्वप्न आहे, मला ते पूर्ण करायचं आहे आणि मी हे करणार, मी ते करणार, अशा 200-500 योजना असतात, पण प्रत्यक्षात एकही राबवली जात नाही. त्यामुळं मिथुनीच्या लोकांना कधी कधी फार बोलगेवढं म्हटलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का, की जे मार्केटिंग क्षेत्रात असतात किंवा जे बोलून पैसा कमवतात ना, ते वकील असतील, ज्योतिषी असतील, या मंडळींना सुद्धा मिथुन राशी खूप सपोर्टिव्ह ठरते बरं का. कारण क्रिएटिव्ह बोलणं आणि टकल्याला सुद्धा कंगवा विकणारी अशी ही मिथुन अशी मजेशीर रास आहे. आणि मिथुनेच्या मंडळींना वाचासिद्धी प्राप्त होते असा एक अनुभव आहे. थोडक्यात काय तर मिथुनेच्या मंडळींना भविष्यात घडणाऱ्या गोष्टी या थोड्याशा आधी कळतात. माणसं कळतात हो, पण ती वळवता येत नाही. कधी कधी मी तुझ्यासाठी हे करीन, तुझ्यासाठी मी ते करीन, आणि प्रत्यक्षात मात्र ते करू शकत नाहीत. त्यामुळं बोलायचं खंडीभर, मदत मात्र छोटीशी. तर ते तसं अशा स्वभावामुळं या मिथुनेच्या मंडळींचं विनाकारण नाव खराब होतं. मग लोक म्हणतात तो नुसतंच बडबड करतो, पण करत काहीच नाही. पण हृदयाने मात्र मिथुनेची लोक अत्यंत पवित्र आणि प्रेमळ असतात. यांच्या मनामध्ये कोणाबद्दल कसलाही अपपर भाव, वाईट किंवा कोणाबद्दल द्वेष असा कधीही नसतो. हा, ही मंडळी विनोदी पण असतात. हे उत्तम लेखकही होऊ शकतात, हे उत्तम साहित्यिकही असतात. ह्या मंडळींना कुठेही विनोद सुचतो बरं का. अतिशय हजरजबाबी अशी ही मिथुन रास. आचार्य आत्रे होते ना, त्यांची मिथुन रास होती. एकदा काय झालं, आचार्य आत्रे अशा उतारावरनं सायकलवर चालले होते आणि एक प्रेत यात्रा चालली होती एका विशिष्ट समाजाची, की ते लोक खूप दारू पितात आणि ती प्रेत यात्रा वाजत गाजत चालली होती. तेवढ्यामध्ये यांच्या सायकलचा ब्रेक काही लागला नाही आणि यांची गाडी त्या प्रेत यात्रेत घुसली. त्याचबरोबर ते सगळे पेलेले आधीच हेलपाडत होते, ते खाली ती प्रेत यात्रा त्यांच्या हातून ती पडली. पडल्यानंतर सगळे दारू पिऊन होते ते धावून आले आत्रे साहेबांच्या अंगावर. आत्रेंनी पटपट पटपट सायकल उचलली आणि त्याही क्षणी ते म्हटले, अरे जो पडलाय तो काही बोलत नाही, तुम्ही का माझ्या अंगावर धावून येत आहे. तर अशा पद्धतीने कुठेही विनोद सुचणारी अशी ही बोलकी मिथुन राशी. अर्थात तुमची देवता ही शिव देखील आहे. कुलदेवतेची उपासना आणि सरस्वती ही सुद्धा तुमच्यासाठी उपयुक्त आहे. मिथुन राशीचे विद्यार्थी असाल ना, तर घरामध्ये अभ्यासाच्या जागी पूर्व ईशान्य भिंतीला एक सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो जरूर लावा. पुढची रास आहे कर्क रास. कर्क अर्थातच कर्केचा स्वामी चंद्र. आता चंद्र म्हटलं की काय हो, 15 दिवस अमावस्या, 15 दिवस पौर्णिमा, 15 दिवस फुल कॉन्फिडन्स, 15 दिवस लो कॉन्फिडन्स, 15 दिवस वाटेल ते करीन, 15 दिवस माझ्याच्याने होणार नाही, हे केलं तर ते का नाही, ते केलं तर ते का नाही, ते केलं तर ते का नाही, असं कन्फ्युजन सारखं मनामध्ये असणारी ही कर्क रास. पण कर्क स्वामी चंद्र, चंद्र शीतल म्हणून हे दिसायलाही गोड असतात, वागायलाही गोड असतात, बोलायलाही गोड असतात, खाऊ पिऊ घालायलाही गोड असतात, बनवायलाही गोड असतात आणि यांची प्रत्येक गोष्ट, यांची प्रत्येक कृती ही गोडच असते. आणि म्हणून कर्केच्या मुली ह्या विवाहासाठी खूप चांगल्या मानल्या गेल्या ज्योतिषशास्त्रामध्ये. आणि म्हणून एकच प्रॉब्लेम आहे कर्केचा, तो म्हणजे थोडंसं मूड स्विंग होणं. कारण आकाशातला चंद्र हा ज्या पद्धतीने पृथ्वीवरच्या पाण्याला भरती ओटी आणतो, त्याच पद्धतीने तसंच खारं पाणी आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे आणि म्हणून आपल्यावर देखील त्या खाऱ्या पाण्याचा परिणाम होतो. आणि त्यातल्या त्यात कर्क राशींच्या मंडळीवरती जास्ती होतो, कारण त्यांच्या पूर्ण पिंडावरती हा चंद्राचा अंमल असतो. आमच्याकडे ज्या तक्रारी येतात ना, त्याच्यामध्ये बऱ्याच तक्रारी अशा असतात की अहो आमची पत्नी किंवा ती स्त्री म्हणते, अहो मला आहे ना अमावस्या पौर्णिमेला ना काहीतरी होतं, कसं तरी होतं. गुरुजी मला वाटतंय आमची शेजारीण माझ्यावरती जादूटोणा करते. तर असं काही नाही आहे, तो जादूटोणा नाही तर ही तुमची मानसिक स्थिती आहे जी अमावस्या पौर्णिमेला वर खाली होत असते. कर्क राशींच्या मंडळींनी जर कॉन्फिडन्स जागवला आणि तो सातत्याने जागवत ठेवला तर जगामध्ये काहीतरी अद्वितीय कार्य करण्याचं सामर्थ्य हे कर्केच्या मंडळींमध्ये असतं. शांतपणाने विचार करणं, त्याच्यावरती अंमलात त्या गोष्टी आणणं आणि शांतपणाने त्या प्रयत्नाला नावारूपाला आणणं आणि यशाकडे नेणं हे कर्केचं वैशिष्ट्य. कर्केची स्त्री प्रचंड मायाळू असते, पण तेवढी ती पॉझिटिव्ह देखील असते. पुरुष पण असतो, पण स्त्री जरा जास्ती असते. हार्मोन्सचं इनबॅलन्सिंग
कर्केच्या स्त्री पुरुषांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये होतं. कर्केमध्ये आश्लेषा नक्षत्र हे तसं क्रूर नक्षत्र मानलं गेलं. जर आश्लेषा नक्षत्रावर जन्म झाला असेल तर पती पत्नीमध्ये कायम संशयाचं वातावरण राहतं. छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा संशय येतो. म्हणजे तुमची एखादी नातेवाईक दुसऱ्याच्या कानाजवळ तोंड जाऊन काही करून पुटपुटली, तुम्हाला वाटतं ही माझ्याबद्दलच बोलतीये आणि त्याचा ग्रह करून स्वतःच्या मनाला त्रास करून घेण्याची प्रवृत्ती कर्केची वाढ. कर्केचा स्वामी चंद्र आणि चंद्राला कोणी धारण केलंय? अर्थात शिवशंभो शंकराने. कैलास राणा शिवचंद्रमवळी फणींद्र माथा फुकुटी झळा अरुण्य सिंधू भवदुःखारी तुझवीण शंभो मज कोण तारी या मंत्राचा नियमित जप तुम्ही करू शकता. कोणतीही शिवाची उपासना, शिवलीलामृत वाचणं, रुद्राध्याय करणं ह्या गोष्टी तुमच्यासाठी उपयुक्त आहेत. शंकराच्या मंदिरात जाणं, त्याला अख्खा नारळ अर्पण करणं, मुठभर कोणतंही धान्य अर्पण करणं, भस्म अर्पण करणं, पांढऱ्या रंगाच्या वस्तू अर्पण करणं कर्केसाठी अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर ठरतं. कर्क राशींच्या मंडळींनी गळ्यामध्ये गणपती मोती, जो मोती ज्यात गणपती कोरलाय असा चांदीमध्ये, सोन्याच्या चेनमध्ये म्हणजे चांदीच्या पेंडंटमध्ये, सोन्याच्या चेनमध्ये किंवा लाल दोऱ्यात जरूर घालावा. जर विद्यार्थी असाल तर याचा प्रचंड उपयोग आपल्याला होईल. कर्क राशींच्या मंडळींचा आणि चंद्राचा घनिष्ठ संबंध असल्यामुळं पौर्णिमेच्या चंद्रात जसं डी जीवनसत्व सूर्याकडून मिळतं की नाही, तसं चंद्राकडून सुद्धा शीतलता प्राप्त होते. पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात आवर्जून जावं, आवर्जून चंद्राचा प्रकाश हा आपल्या अंगावरती पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश जरूर घ्यावा. अमावस्येला जरा कमीच फिरावं, कारण त्या दिवशी चंद्राचा अंमल तुमच्यावरचा कमी असेल. असो, पुढची रास आहे सिंह रास. सिंह हा कसा आहे, नावामध्ये डरकाळी. सिंह शेजारी येऊन बसलं तर काय होईल? अर्थात अशी सिंह राशीची माणसं असतात. सिंहासारखीच आयाळ मोठी, कंबर छोटी आणि म्हणजे छाती मोठी, दिसायला एकदम उग्र, डोळ्यामध्ये करारीपणा, तेजस्वीपणा, वाणीमध्ये थोडीशी प्रखरता, प्रचंड नजरेतनं झळकणारा आत्मविश्वास, कपाळ मोठं, डोळ्यामध्ये थोडीशी रक्ताशी लाली आणि चेहरा लालपट गोरा किंवा प्रॉपर गोरा आणि बोलण्यामध्ये जो बेस असतो तो पण असतो. म्हणजे तो माणूस सिंह राशीचा. काय रे कसं चाललंय असा जो बेस येतो तो बहुतांशी काय रे कसं चाललंय हे असं ते कधीही म्हणत नाहीत. त्यांच्या आवाजामध्ये जरबच असते. त्यामुळे जरबेने बोलणारा माणूस हा सिंह राशीकडे झुकतो. मुळातच तुमचा स्वामी हा सूर्य असल्यामुळं आणि सूर्य हा तेजाचाच कारक असल्यामुळं तेजाने भारलेली तुम्ही लोक असता. सिंह राशीची महत्वाकांक्षा, आत्मविश्वास हा तुमच्या स्वभावातला मोठा गुणधर्म तुम्हाला यशस्वी करतो. हो, पण सिंह राशींची मंडळी आळशी देखील असतात. आता तुम्ही म्हणाल सिंह आणि आळशी, हो बरोबर आहे. लक्षात घ्या, जंगलामधला सिंह जर का आळशी नसताना तर तो उगाच शिकार करत सुटला असता. पण सिंह एवढा आळशी असतो की भूक लागून लागून गेल्यानंतर तो शिकार करतो. आपण एखादा सिंह शिकार करताना बघतो खरा, परंतु अनेक शिकारी त्याच्या अयशस्वी झालेले असतात. एखादी शिकार यशस्वी होते पण तो ती मोठीच करतो. त्याच पद्धतीने सिंह राशींच्या मंडळींच्या जीवनामध्ये किती जरी अपयश आले तरी सुद्धा एकच यश ते असे मिळवतात की ते सगळ्या अपयशाची कमी भरून काढतात. त्यामुळे असा हा महत्वाकांक्षी सिंह राशीचा माणूस बहुतांशी लीडरशिप करण्याकडे कल असतो. राजकारणामध्ये बरीचशी मंडळी ही सिंह राशीची असतात. रवी बरोबर इतर दुसरे कुठले कमांडिंग ग्रह आले तर अशी माणसं क्लास 1, सुपर क्लास 1 मोठमोठे पोलीस अधिकारी हे सुद्धा या राशी अंतर्गत येतात. अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व, प्रचंड उत्तम मॅनेजमेंट, पण एक मात्र आहे की सुखलोलुपता असते. दुसरा दोष म्हणजे कौतुक फार आवडतं. त्यामुळं हे जी काही भाट मंडळी असतात, तोंडावर स्तुती करून तुमच्याकडनं काम करून घेणारे, ते मात्र या संधीचा फायदा उचलतात. तुम्हाला चढवून द्यायचं हरभऱ्याच्या झाडावर आणि स्वतःची कामं पाहिजे तशी काढून घ्यायची. अशा लोकांना तुम्ही ओळखता खरे, पण तुम्हाला वळवता येत नाही. हा तुमचा स्वभाव आहे. त्यामुळं दानी असणं, भरपूर भरभरून देणं हा तुमच्या राशीचा गुणधर्म आहे. देव, देश आणि धर्माप्रती तुमची आदर हा वाखाणण्याजोग आहे. सिंह राशीचा अर्थातच स्वामी सूर्य असल्यामुळं सूर्याची उपासना तुम्हाला उत्तम जाईल. माणिक हे रत्न खरं तर सूर्यासाठी किंवा रवीसाठी किंवा तुमच्या सिंह राशीसाठी उत्तम आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं माहिती काय, सूर्याची उपासना.
पाणी घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं कुंकू टाका, थोडीशी गूळ टाका, गुळाचा खडा टाका आणि कोणत्याही रविवारी तुम्ही सूर्याला अर्घ्य द्या. अर्घ्य देताना ओम अग्रुणी सूर्याय नमः असा मंत्र 108 वेळा म्हणा. आणि जर तुम्हाला सूर्यनमस्कार घालणं शक्य असेल तर सूर्याची वेगवेगळी नावं घेऊन दररोज सूर्यनमस्कार घाला. तुमचं आरोग्य ठणठणीत होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूर्य हा तुम्हाला कनेक्ट असल्यामुळं तुम्ही जर सूर्याच्या प्रकाशामध्ये राहिलात तर तुमची कांती, तुमची नजर ही तेजस्वी होईल. सिंहेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही कितीही वयस्कर झाला तरी वयाने तुम्ही लहान दिसता. तुमची जरब ही कोणत्याही क्षणी कमी होत नाही. त्यामुळे सूर्याची उपासना केली तर सूर्याच्या मध्ये असलेलं तेज हे तुमच्या नजरेमध्ये उतरतं, हे तुमच्या त्वचेत उतरतं. त्यामुळे इतरांपेक्षाही तुम्ही 100 लोकांमध्ये वेगळे आणि उठून दिसता. जीवनाची कारक असल्यामुळं सिंहराशींची मंडळी ही दीर्घायुषी असतात. सिंहराशींच्या मंडळींना रक्तपुरवठ्याचे आजार होण्याची मात्र शक्यता असते. त्यामुळं खाणं पिणं याकडे लक्ष देताना ट्रायग्लिसराईड, कोलेस्ट्रॉल ह्या गोष्टी वाढणार नाहीत याची मात्र तुम्हाला खबरदारी घ्यायला हवी. तर असा हा सिंहराशीचा स्त्री असो किंवा पुरुष हा त्याच्या जीवनामध्ये त्याच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. आपल्याबरोबरच इतरांचं कल्याण होण्याची अतिशय पुण्यभावना या मंडळींकडे असते. आता पुढची रास पाहूयात, कन्या रास. कन्या कन्या म्हटलं की डोळ्यासमोर येते लाजरी, बुजरी, गोरी, गोमटी, सुंदर अशी एक मुलगी. अर्थात कन्या राशीचा स्त्री असो किंवा पुरुष असतो यांच्यामध्ये हे सगळे गुणधर्म असतात. परंतु असं म्हणतात की कधी कधी स्त्रिया ह्या चिडचिड्या आणि खवचटपणाने वागतात. त्या पद्धतीने कन्या राशींच्या मंडळींमध्ये सुद्धा थोडा चिडचिडेपणा आणि खवचटपणा असतो. गोंधळलेलापणा असतो, भित्रेपणाही असतो. नको तिथं धाडस करायचं, नको तिथं घाबरायचं ही देखील प्रवृत्ती असते. ह्या मंडळींमध्ये बोलण्याची उत्तम क्षमता असते कारण यांचा स्वामीच बुध असतो. त्यामुळं बुध हा वाचेचा कारक असल्यामुळे एखाद्याला कसं पटवायचं, स्वतःच्या शब्दशैलीने कसं गार करायचं हे या मंडळींना उत्तम जमतं. पण कधीकधी फालतू बाष्फळ बडबड ही कन्या राशीची मंडळी करतात. त्यामुळं यांच्याबरोबरची लोक यांना वैतागून जातात. त्यामुळं कन्या राशींच्या मंडळींनी आपली वाचा जर योग्य कामामध्ये लावली तर ते एक उत्तम उद्योजक आणि यशस्वी व्यापारी होऊ शकतात. मार्केटिंग क्षेत्रामध्ये, काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये, वकिली क्षेत्रामध्ये या मंडळींचा हात कोणीही धरू शकणार नाही. ज्यांना दुकानदारी करायची आहे, माल विकायचा आहे अशा मंडळींनी जसं मी सांगितलं टकल्याला सुद्धा कंगवा विकण्याची क्षमता ही या राशींच्या मंडळींकडे देखील असते. पण कन्या राशींच्या मंडळींनी किरकिरेपणा हा जर गुणधर्म सोडला तर त्यांच्या जीवनामध्ये सर्व आनंद आणि यशच असतो. यांच्या जन्माने यांच्या घरामध्ये आनंद निर्माण होतो. गरिबी असेल तर ती श्रीमंतीत कन्वर्ट होते. त्यामुळं कन्या आपण म्हणतो की स्त्रीच्या पायाने, कन्येच्या पायाने माझ्या घरात लक्ष्मी आली. मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, कन्येची व्यक्ती ही लक्ष्मीकारक मानली गेली आहे. कन्या राशीच्या लोकांना एक अनुभव तुम्हाला माहिती आहे, एखादं दुकान असेल जिथं कोणी माशी पण नाही आहे, तिथं ही मंडळी काही खरेदी करायला गेली की आपोआप 10 लोक त्या ठिकाणी जमा होतात. आणि मग कन्येच्या मंडळींना असं वाटतं अरे इतका वेळ कोणी नव्हते आणि मी गेल्यानंतरच आले किंवा मी गेल्यानंतरच ही बाकीची कशी आली. तर तुमच्या पायात लक्ष्मी आहे म्हणून आली. कन्या राशीचा स्वामी बुध असल्यामुळं बुद्धीची देवता सरस्वती, गणपती आणि कोणतीही देवी ही तुमच्यासाठी उपयुक्त असं दैवत आहे. त्यामुळं पन्ना हे तुमचं भाग्यरत्न आहे. ते उजव्या हाताच्या करंगळीत तुम्ही वापरू शकता. याशिवाय कोणत्याही देवीची केलेली उपासना, बुद्धीच्या देवतेची केलेली उपासना तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. हिरवा रंग देखील तुमच्यासाठी उपयुक्त असतो. तर अशा पद्धतीने बुधेच्या मंडळींनी किंवा कन्येच्या मंडळींनी थोडासा किरकिरेपणा सोडला, कन्फ्युजन माइंड सोडलं तर यांची निर्णय क्षमता देखील उत्तम असते. यांच्या जीवनामध्ये यांना हवं ते प्राप्त होतं, परंतु थोडं स्ट्रगल करावं लागतं. वयाच्या 29 किंवा 31 पूर्वी ह्या मंडळींचं तितकंसं भलं होत नाही. मात्र 31 नंतर यांची गाडी सुसाट पळते. त्यामुळे तुम्ही कन्या राशीचे असाल तर टेन्शन घेऊ नका. 31 नंतर शेवटपर्यंत तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत तुम्हाला कशालाही कमी पडणार नाही. यानंतरची आपण रास पाहणार आहोत तुळ रास. तुळेचा स्वामी शुक्र. आता तुळ म्हटलं की काय दिसतो आपल्या डोळ्यासमोर, तर दिसतो तराजू. तराजू
अर्थात न्यायाचा तराजू. आणि तराजू ज्यानं हातात घेतलाय त्यानं डोळ्याला पट्टी बांधली आहे. म्हणजे काय, अंधा कानून नाही बरं का, म्हणजे निष्पक्ष कानून, किंवा ज्याच्या स्वभावामध्ये सर्वांबद्दल निष्कपट आणि निष्पक्ष अशी भावना आणि इतरांसाठी सल्ला देण्याचं कार्य ही मंडळी फार जोरात करतात. पण नेहमीप्रमाणे लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. या पद्धतीने तोळेच्या मंडळींना इतरांनी कसं वागावं, त्यांनी कसं असावं हे ठामपणे सांगण्याची सवय असते. त्यांच्या बोलण्यात शब्दात ताकदही असते. कमी अभ्यासात जास्ती हुशारी ही मंडळी दाखवतात आणि अर्थात समोरच्या व्यक्तींना हे पटतं देखील. कारण हिमकुंद मृणालाभम दैत्यानाम परमगुरु सर्वशास्त्रम प्रवक्तारम भार्गवम प्रणमाम्यम. असा भार्गव म्हणजे शुक्र हा तुमचा स्वामी आहे. बायहुक बायक्रुक जे हवं ते प्राप्त करणं हे तुळ राशीचं वैशिष्ट्य आहे. गालावर छोटीशी खळी, काही नसेल तर तीळ, आणि संपूर्ण चेहऱ्यावर वरच्या भागामध्ये कुठेतरी सौंदर्य चिन्ह, मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो यांच्या असतं. लाईटली खळी पडणारे, सुंदर कांती असलेले, मऊशार केस असलेले, कधी कधी खूपच गोड आणि लढीवाळ बोलणारे हे तुळ राशीची मंडळी. अगदी लाला लालाने बोलतात बल का, पण कधी कधी यांच्या डोक्यामध्ये खूप संताप भरलेला असतो. त्यामुळं या मंडळींनी स्वतःचं जर मेंदू नियंत्रित त्या तुळ राशीच्या तराजूप्रमाणे केला तर सगळीकडे ही मंडळी लोकप्रिय ठरतात. अन्यथा ही मंडळी काही कालाने लोकांच्या मनातनं उतरतात देखील. त्यामुळे तुम्ही तुळ राशीचे असाल तर तुम्हाला संतुलित राहणं गरजेचं आहे. ब्रँडेड लाईफ जगणं, कपडा लत्ता, पैसा, प्रतिष्ठा, सुख, समाधान, गाड्या घोडे हे सगळं सुख तुम्हाला मिळतं. स्वामी शुक्र असल्यामुळं तुमची दैवत आहे कुळदैवत तुळजापूरची आई भवानी, ही तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. जर तुमचं ते कुळदैवतच असेल तर उत्तम, नसेल तर तुम्ही तुळजापूरला नियमित जा. महिषासूर मर्दिनीचं एखादं स्तोत्र तुम्ही म्हणत जा. तुळेच्या मंडळींनी डायमंड वापरणं अत्यंत उत्तम ठरतं, परंतु जाणकारांच्या सल्ल्याशिवाय शक्यतो डायमंड वापरू नये. तुळेच्या मुली थोड्या जास्ती रोमॅन्टिक असल्यामुळं फार लहान वयामध्ये प्रेम प्रकरणात पडण्याची शक्यता असते. त्यामुळं थोडंसं लक्ष देणंही गरजेचं असतं. तुळेची मंडळी तशी स्वार्थी नसतात, थोडीशी हुशार असली तरी कधी कधी बावळटासारखी वागतात. त्यामुळे तुळेच्या मंडळींनी ती हुशारी आपली कॉन्स्टंट ठेवली तर त्यांच्या जीवनातले जे निर्णय चुकीचे होतात ते होणार नाहीत. आता वळूयात आपण पुढच्या राशीकडं, म्हणजे वृश्चिक राशीकडं. वृश्चिक रास, वृश्चिक म्हणजे डोळ्यासमोर आलं ना काय, म्हणजे विंचू, नांगीवर टेढी चाल आणि पुढे 2 आकडे. थोडीशी आखडूच रास मानली गेलेली आहे, स्ट्रगलिंगची पण रास मानली गेलेली आहे. परंतु जे लोक कठोर कर्तव्य तत्पर अधिकारी असतात, जे प्रॉपर मॅनेजमेंट करतात, जे सगळ्यांच्या भल्याचा विचार करतात, असे हितैषी मंडळी हे बहुतांशी वृश्चिक राशीत असतात. पण वृश्चिकेचं आणखीन एक वैशिष्ट्य माहिती आहे काय, अर्थात अनुराधा नक्षत्र असेल तर नाही, पण ज्येष्ठ आणि विशाखा नक्षत्र असेल ना तर ही मंडळी अशी कपाळाला आट्या सारखं इकडे इकडे लक्ष आणि संतापलेली असतात. पर्सनॅलिटी दांडगी, 100 लोकात उठून दिसतील. रंगाने काळे सावळे जरी असले तरी यांची उंची, यांचा बांधा, यांचा खांदा, यांची नजर, यांची बोलण्याची पद्धत, यांची हाताबोटांची करण्याची पद्धत ही खूप महत्त्वपूर्ण असते. आणि म्हणून बहुतांशी आर्मी, नेव्ही आणि पोलीस खात्यातले जे अधिकारी असतात किंवा जे मोठमोठ्या ऑफिसेसमध्ये जे अधिकारी असतात, जे सगळं राबवतात, ज्याला आपण HR डिपार्टमेंट म्हणतो, तर ही मंडळी त्या वृश्चिक राशीची आपल्याला पाहायला मिळतात. वृश्चिकेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे न्यायी, म्हणजे अन्याय होऊ देत नाही ते कोणावरती. न्यायाची बाजू धरणारे, एखादी गोष्ट, एखादी योजना प्रचंड राबवणारे, या हाताचं त्या हाताला कधीही कळू न देणारे, गपचूप गोष्टी साध्य करणारे, प्रचंड ओळखी असणारे. म्हणजे वृश्चिकेचा एखादा अगदी 17-18 वर्षाचा जरी मुलगा असेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात दिल्लीला प्रॉब्लेम आला आणि तुम्ही जर त्याला फोन केला की अरे मला प्रॉब्लेम आला आहे, तर ही मंडळी इथं गल्लीत बसून दिल्लीतला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की अरे हे तर 15-16 वर्षाचं शेंबडं, याच्या ओळखी एवढ्या कशा. तर ही लोक ओळखीला ओळख, ओळखीला ओळख, ओळखीला ओळख, ओळखीला ओळख लावून अशा ओळखी काढून तुमचं काम काढून देतील. पण यांचं स्वतःचं मात्र काम आडलं तर मात्र निघत नाही. हे देखील मोठा प्रॉब्लेम या वृश्चिकेचा असतो.
त्यामुळं या मंडळींवरती विश्वास ठेवण्याच्या लायकीची असतात. यांच्याकडे तुम्ही लाखो रुपये द्या, हे ते कधी अपहार करणार नाही. हे प्रामाणिक असतात, प्रेमळ असतात, परंतु यांच्या प्रेमळपणामध्ये उग्रता असते. म्हणजे दिवसभर स्वयंपाक करतील, म्हणजे वृश्चिकेची स्त्री, आणि आरडाओरडा करून जीव घालेल, भांड आपटेल, ताटात वाढताना जोरात वाढेल. भावना प्रेमाचीच आहे ना, की मी एवढ्या कष्टाने केलं आणि तुम्ही वेळेत जेवत नाही. पण तेच दुसऱ्या राशीची स्त्री ज्या पद्धतीने व्यक्त होते, तशी वृश्चिकेची स्त्री ही थोडी रागाने व्यक्त होते. हिच्या हाताला चव फार असते वृश्चिकेच्या व्यक्ती. वृश्चिकेचा पुरुष असो किंवा स्त्री असो, यांनी केलेलं स्वयंपाक अगदी साधी फोडणी जरी टाकली ना, तरी ती अतिशय टेस्टी होते. कारण यांच्या हातात, बोलण्यात, वागण्यात, स्वभावामध्ये शिस्त असते आणि त्यामुळं प्रत्येक गोष्टीत, अगदी स्वयंपाकात पण शिस्त उतरते. वृश्चिकेचा गणपती हे दैवत आहे. त्यामुळं श्री गणपती बाप्पांची उपासना, अथर्व शीर्ष नियमित म्हणणं, गणपतीचं कोणताही मंत्र म्हणणं अत्यंत फायदा. गणपती पोवळं म्हणजे पोवळ्यात कोरलेला गणपती गळ्यात, तांब्यात, लाल दोऱ्यात किंवा सोन्यात जरूर वापरा, किंवा हातामध्ये करंगळी शेजारच्या बोटामध्ये तांब्यात वापरा. संपूर्ण अंगावर कुठं ना कुठंतरी तांब जरूर धारण करा. अंगावरती तांब, त्याचबरोबर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिणं, खाणं या गोष्टी देखील अत्यंत फायदेशीर ठरतील. तर अशी ही मजेशीर वृश्चिक रास. आता आपण पाहूया धनुरास. धनुराशीचा स्वामी गुरु. धनु म्हणजे काय, तर बाण. बाण कसा आहे, सरळ. बाण आहे ताठ, बाण आहे टोचणारा, बाण आहे जोरात सुसू आवाज करत धावणारा. पण या बाणाला कशाची ना कशाची तरी गरज असते. म्हणजे भाता, प्रत्यंचा, लक्ष, ही धनुराशीची मंडळी एकटी नाही जगू शकत जीवनाला. ही जरी सत्यवादी, कठोर, स्पष्टवक्ती असली तरी माणसांशिवाय यांचं पान मात्र हालत नाही. पॉझिटिव्हपणा हा या राशीचा फार मोठा दुर्गुण आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल जर प्रेम निर्माण झालं तर ती व्यक्ती माझीच आहे, इतर कोणाची नाही, ही भावना या मंडळींची असते. मग त्यांनी कुत्र मांजर पाळलं तरी सुद्धा तीच भावना त्यांच्या बाबतीत असते. मग ही माणसांच्या बाबतीत तर खूप जीव लावतात, पण त्यांची एखादी मित्रमैत्रीण आहे आणि त्याच्यासाठी ते इतकं करतात की समोरच्या व्यक्तीला किंवा त्याच्या संपर्कातल्या व्यक्तींना असं वाटतं की या व्यक्तीचा काहीतरी स्वार्थ आहे, म्हणूनच ही व्यक्ती एवढं करते. पण तुम्ही जर धनुराशीचे असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की हा तुमचा गुण नाही तर दुर्गुण आहे. पॉझिटिव्हपणा हा पण दुर्गुण आहे. कुटुंबाच्या व्यक्तींबाबतीत तुमचा असलेला पॉझिटिव्हपणा, आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला करमचंद समजायला लागता. म्हणजे जर तुम्ही धनुराशीचे पुरुष असाल तर आपल्या पत्नीवर सातत्यानं लक्ष ठेवणं, सारखा संशय घेणं, आणि स्त्री असाल तरी सुद्धा ही प्रवृत्ती, मग प्रत्येक मोबाईल झाडून घेणं, पासवर्ड ठेवणं, बारीक सारीक गोष्टीमध्ये बॉसिंग करणं, ह्या धनुराशीच्या वैशिष्ट्यामुळं कधी कधी जोडीदार वैतागून देखील जातात. ठीक आहे, तुमच्या जोडीदाराला जिलेबी आवडते म्हणून 10 किलो जिलेबी त्याला खा 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 म्हणून खाऊ घालणं म्हणजे त्या प्रेमाचा अतिरेक आणि अन्याय सुद्धा असतो. त्यामुळे धनुराशींच्या मंडळींच्या प्रेमाचा अतिरेक झाल्यानंतर जवळची बरीचशी लोक यांची आपोआप तुटायला लागतात. आहे ना तुम्हाला अनुभव? मग तुम्ही आता कसं वागायचं ते ठरवा. स्वामी गुरु असल्यामुळं दत्तगुरु हे तुमचं दैवत आहे. गुरु बिना कोण बताए वाट, त्या पद्धतीने दत्तगुरूंची केलेली उपासना, दत्तबाबांनी तुम्ही म्हणा, दत्तस्थानांना तुम्ही भेट द्या, दत्ताची ऊर्जा तुमच्यामध्ये सामावून घ्या, नाथांची सेवा करा, साईबाबांची सेवा करा, स्वामींची सेवा करा, गजानन महाराजांची सेवा करा. गुरुतत्व हे तुमच्या अंगी बाणवा. पुष्कराज नावाचं रत्न उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये वापरू शकता, पिवळ्या रंगाचं वस्त्र जवळ ठेवू शकता, आणि अशा खूप गोष्टी आहेत ज्या तुमच्या स्वभावामध्ये गुण आणि दोष असल्यामुळं तुम्ही तुमचं लक्ष जेव्हा निर्धारित करता तेव्हा ते यशस्वी पण करता. महत्वाकांक्षी, धनवान, प्रत्येक गोष्टीमध्ये यश प्राप्त करणारी अशी गुरुप्रधान धनुरास. पुढची रास आहे मकर रास. मकर, देखो मगर प्यार से, आपण असं म्हणतो, आपण ते वाचतो त्या एसटीच्या मागं कुठेतरी वाचतो, ट्रकच्या मागं, देखो मगर प्यार से. आता मकर म्हणजे मगर, अर्थात त्याचं याचा काही हे नाही, परंतु मकरेच्या लोकांना हा सल्ला असतो की ही मंडळी कोणाकडे फारशी प्रेमाने बघत नाही, यांच्या डोळ्यामध्ये थोडीशी रुक्षता असते. तुम्ही मगर बघितली का हो कधी? एकदम एकदम अशीच काहीतरी रग्गेलसारखी असते, तिने रोमॅन्टिक असते ना, ती दिसायला गोड असते. तुम्हाला असं मगर पाहिल्यावर वाटतं का की तिच्या डोक्यावरून हात फिरवावा, तिला जवळ घ्यावी?
अर्थात नाही. म्हणजे मगर बरोबर राहणाऱ्या मंडळींना आपण म्हणतो ना, मगरी बाई तुझी पाठ ग मऊ. कारण काय, तिच्या पाठीवर बसलाय तुम्ही, ती मध्ये तुम्हाला बुडवून टाकेल, नाही तर खाऊन टाकेल. त्यापेक्षा तिच्याशी गोड बोला आणि दिवस काढा. अशी मकर रास. म्हणजे यांच्या नादी लागलं तर तुमचा कार्यक्रम वाजला आणि यांच्या बरोबर राहिलं तर तुम्ही किनाऱ्याला पोचला. स्वामी शनी आहे ना तुमचा, त्यामुळे तुमचा स्वभाव तसा आहे. न्यायनिष्ठ, कर्तव्य तत्पर, थोडासा आळशी, थोडासा रगेल, परंतु कामाला लागलं ना तर वाटेल ते करण्याची ताकद मकरेमध्ये आहे. मगरीने मनात आणलं तर हत्तीची शिकार सुद्धा ती करू शकते, परंतु इतका कंटाळा की ससा आला तरी तिच्या अंगावून फिरतो आणि निघून जातो. भूक नसेल तर काही करत नाही आणि भूक लागली की एकदाच करून ठेवायचं आणि निवांत खात बसायचं. ही देखील प्रवृत्ती मकरेची असते. स्वामी शनी असल्यामुळं न्यायनिष्ठुरता असते आणि रडू आलं तरी ते खोटारडच असतं. म्हणजे मकरेची मंडळी जर रडू लागली किंवा ते त्यांचं दुःख सांगू लागली तर त्याच्या मागं असं म्हटलं जातं की मगरमच्छ के आसू. हे काही खरं नाही, परंतु यांच्या हृदयाचा ठाव लागत नाही. हे प्रेमळ असतात पण दाखवत नाही. हे दुःखी होतात पण त्यामागं खरंच दुःखी आहेत की नाही हे पण कळत नाही. त्यामुळं मकरेच्या मंडळींनी आपल्या स्वभावामध्ये सॉफ्टनेस आणणं गरजेचं आहे. मकरेच्या मंडळींना पायाची दुखणी, विशेषतः डाव्या पायाची दुखणी लागण्याची शक्यता असते. हाडांची जी डेन्सिटी असते, म्हणजे जी प्रखरता असते ती कमी होणं, हाड मोडणं, ह्या गोष्टीसुद्धा मकरेच्या बाबतीत होऊ शकतात. स्वामी शनी असल्यामुळं अर्थातच शनी उपासना करणं, हनुमानाची उपासना करणं हे मकरेसाठी अत्यंत उत्तम. जे लोक न्याय देतात, म्हणजे वकील असतील किंवा जज असतील, हे बहुतांशी मंडळी ही मकर राशीची असतात. जे क्लासवन अधिकारी ज्यांचं स्वतःचं कोर्ट असतं, जसं जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, त्यांचं स्वतःचं कोर्ट असतं, ते काही न्याय देतात. हे न्याय निवाडा करणारी प्रखर राशी म्हणजे मकर राशी. मकर राशींनी हनुमानाची केलेली उपासना, हनुमान चालीसा वाचणं, हनुमानाच्या मंदिरात जाणं, मग ती स्त्री असो पुरुष असतो, यांच्यासाठी उपयुक्त ठरते. आणि लोखंड हा धातू अत्यंत उपयुक्त. त्यामुळे लोखंडाच्या तव्यावरती भाजलेली भाकरी खाणं असेल, लोखंडाच्या भांड्यामध्ये शिजलेला स्वयंपाक असेल, किंवा उजव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये लोखंडाची घातलेली अंगठी, अर्थात लोहतत्व तुमच्या शरीरामध्ये जाणं हे निश्चितच फायदेशीर ठरतं. त्यामुळे मकरेची मंडळी ही न्यायनिष्ठुर असल्यामुळं यांच्याकडून अन्याय होत नाही. त्यामुळं कोणाची घरात जर भांडणं झाली किंवा काही वाद असतील तर या मंडळींकडनं न्याय जरूर घ्यावा. यांचा स्वतःचा मुलगा जरी असला तरी ते अन्याय समोरच्या व्यक्तीवर होऊ देणार नाहीत आणि न्याय जागृत करणं आणि अंमलात आणणं ही यांची प्रवृत्ती. पुढची रास आहे कुंभ रास. कुंभ, कुंभ म्हटल्यानंतर डोळ्यासमोर येतो तो कुंभ, अमृताचा कुंभ, पाण्याचा रांजण. अर्थात कुंभेमध्ये काही ना काहीतरी साठवून ठेवण्याची क्षमता असते आणि ज्यावेळेस तो रिकामा असतो त्यावेळेस त्यात हवा भरलेली असते. म्हणजे कुंभेचा कुंभ, कुंभेचा घडा, कुंभेचं रांजण हे कधीही मोकळं नसतं, हवेने का होईना भरलेलं असतं. तशीच कुंभेची माणसं, यांच्यामध्ये सतत काहीतरी भरलेलं असतं. न्यायाची आवड असते, अभ्यासाची आवड असते, ज्ञानाची आवड असते. त्यामुळे सातत्यानं शिकणं हे या मंडळींना उत्तम जमतं. मकरेप्रमाणेच कुंभराशींच्या मंडळींना टेक्निकल क्षेत्रात, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये विशेष आवड असते. एखादी गोष्ट बसल्या बसल्या रिपेअर करून टाकणं या मंडळींना उत्तम जमतं. कुंभेचं बाळ असेल तरी ते अगदी थोडंसं कळायला लागलं की मोबाईल दणादण वापरायला शिकतं. कुंभेच्या मंडळींना चिकित्सकपणा असतो, न्यायनिष्ठुरता असते, महत्त्वाकांक्षी देखील असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंडळींना संग्रह करणं अत्यंत आवडतं. लोकसंग्रह, धनाचा संग्रह, ज्ञानाचा संग्रह, अनुभवाचा संग्रह, प्रेमाचा संग्रह, प्रत्येक गोष्टीचा संग्रह करणं. आणि संग्रह करता करता कधी कधी घर कबाडा खाना पण होऊन जातं बरं का. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुंभेच्या मंडळींना शॉपहॉलिकपणा फार असतो. हे एकदा का खरेदीला निघाले की ह्यांच्यातच 15-20 बॅगा आणि तुमचं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड रिकामं. असो, कुंभराशींच्या मंडळींचा स्वामी अर्थातच शनी असल्यामुळं हनुमानाची केलेली उपासना, शनी महाराजांची केलेली उपासना, विविध नवग्रहांची केलेली उपासना ही तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कोणचंही शनी महात्म्य असेल किंवा कोणचंही हनुमान चालीसा ही मंत्र तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. लोखंड तुमच्यासाठी उपयुक्त आहे, त्याचबरोबर लोखंडाची अंगठी देखील तुम्ही जरूर वापरावी. आता आपण पुढची रास पाहूयात, ती म्हणजे मीन रास. मीन म्हणजे काय?
मीन म्हणजे मासा. जळी मासा झोप घेई कैसा. मासा बघा सारखं त्याचं असं असं चालू असतं. तो काही एका जागी शांत बसत नाही. तुम्ही रात्री 1ला उठा नाही तर 3ला तुमचा फिश टँक बघा, त्याची धडपड चालूच असते. आणि मासा रडतो कसा? पाण्यात दिसत नाही. म्हणजेच मीन राशींच्या मंडळींना सुखदुःखामध्ये आहे त्या परिस्थितीत थोडंसं पटकन घाबरून जाण्याची सवय असते, परंतु घाबरले तरी ते दाखवत नाही. हा देखील यांचा स्वभाव असतो. मीनेच्या मंडळींना देवमासा व्हायचं आहे का छोटा मासा व्हायचं आहे हे त्यांनी ठरवायचं. देवमासा झाला तर बाकीच्या माशांवरती वर्चस्व गाजवाल. छोटा मासा असेल तर मोठा मासा तुम्हाला खाऊन टाकेल. मीनेचा मासा गळाला अडकतो, त्या पद्धतीने झटपट श्रीमंतीच्या नादाखाली तुम्ही अडकू शकता. क्रिप्टोकरन्सी, शेअर्स घेणं, काही ना काहीतरी कोणीतरी येऊन तुम्हाला व्याजाचं आमिष दाखवेल किंवा प्रेमाचं आमिष दाखवेल, तुम्हाला कशात ना कशात तरी फसवेल, थोडक्यात तुमच्यावर जाळं टाकेल आणि तुम्ही फसाल. म्हणून मीनेच्या मंडळींनी कोणत्याही गोड बोलण्याला भुलू नये. मीनेच्या मुलींच्या बाबतीत हा मोठा प्रॉब्लेम होतो. यांना कोणीही एखादा अगदी भुके कंगाल रस्त्यावर भेटला, प्रेम करायला लागला आणि म्हटला मी कापून घेतो, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तर ही मंडळी त्यालाही हो म्हणून बसतात. थोडक्यात भावनिकता, अतिप्रेमळपणा, पटकन फसणं ही प्रवृत्ती मीनेची असते. पण दत्तगुरू अर्थात गुरु हे तुमचं स्वामी दैवत असल्यामुळं तो सात्विक भाव, तो प्रेमळपणा, इतरांविषयी करुणा, माया, सहानुभूती हे सगळे गुणधर्म मीनेच्या मंडळींच्या अंगात अगदी ठासून भरलेले असतात. इतरांवर दया करणं, देवधर्म अतिशय उत्तम पद्धतीने जागवणं, देशावरती प्रेम करणं, आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा उत्कर्ष साधणं, कधी कधी अति बोलणं आणि त्यासाठी स्वतःचं पूर्ण वय आयुष्य घालवणं हे देखील मीन राशीचं वैशिष्ट्य असतं. मीनेचा स्वामी गुरु असल्यामुळं सात्विकता आणि वाचासिद्धी असते. त्यामुळं मीनेच्या मंडळींनी शक्यतो कोणाला तळतळाट देऊ नयेत किंवा मीनेच्या मंडळींनी सतत सकारात्मक राहिलं. स्वतः जर आपण त्याला मॅनिफेस्ट म्हणतो की माझं हे होऊ दे, तसं तुझं ते होऊ दे, अशी भावना जर निर्माण केली तर लोकांच्या हितकल्याणाबरोबरच यांचं देखील हितकल्याण हे अगदी होतं. मीनेच्या मंडळींनी प्रत्येक वेळेस जी चंचलता असते, घाईत निर्णय घेणं, रागाच्या भरात निर्णय घेणं, उत्साहाच्या भरात शब्द देणं, ह्या सगळ्या गोष्टी थांबवल्या तर यांचं जीवन यशस्वी होतं. थोडंसं हृदयाने निर्णय न घेता डोक्यानं निर्णय घेतला तर तो निर्णय तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. तर असं हे मीन राशीचं वैशिष्ट्य. स्वामी गुरु कोणचंही गुरुदैवत तुम्हाला उपयुक्त. दत्तगुरूंची उपासना, नवनाथांची केलेली उपासना, स्वामी समर्थ गजानन महाराज साईबाबांची केलेली उपासना तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करा. नाही शक्य तर दत्त बावन्नी तुम्ही नियमित वाचा. तर अशी ही मीन रास. राशीबद्दल ह्या सगळ्या गमती जमती तुम्ही ऐकल्या, तुम्हाला पटल्या असतील. पटल्या तर जरूर कमेंट करा. आणि हो, तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये काही प्रश्न असतील, समस्या असतील, त्या निवारण करायच्या असतील तर त्या तुम्ही मला कमेंट्समधून नक्की विचारू शकता. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला ओम साईराम.